ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि खुशखबर समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनांचा नवा हप्ता जे का वाट पाहायला आजपासून सुरुवात झालेली आहे। म्हणजे की बघा, शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठा आनंदाचा ठरणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाबाबत आता एक अत्यंत आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनांचा नवा हप्ता जो काय राखलेला होता त्यांचा वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यामध्ये बघा सर्वप्रथम 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आज सकाळपासूनच या 18 जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे। ते 18 जिल्हे कोणते आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, या प्रक्रियेत सर्वात आधी बघा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला असून नमो शेतकरी योजनांचा नवा हप्ता जे का राखलेला हप्ता एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयाचे विशेष निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंजूर करण्यात आलेली असून येत्या काही तासातच या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लाभार्थ्यांची रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अजून सुद्धा ई-के-वाय-सी हे पूर्ण केली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे। कारण की हे पैसे शेतकरी मित्रांनो बघा, डीबीडीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थट्ट बँक खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार तर बघा स्वतंत्र वेळापत्र आता ठरवण्यात आलेले आहे। आता यामध्ये बघा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्राधान्याचा लाभ दिला जाणार आहे। आता सकाळी बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्याचं नियोजन सरकारने आखलेले असून यामुळे सर्व्हर ताण न येता आता कामात कोणतीही परिस्थिती न निर्माण होता आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे। बघा, ही सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी बघा आता ज्या शेतकऱ्याचे बँक के-वाय-सी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे हे योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून आता बघा वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांनाच या राखलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे। बघा, ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आता आलेली आहे। आता ज्या शेतकऱ्यांचं बँकेचे खातं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे त्यांना या प्रक्रियेला प्राधान्याचा लाभ दिला जात असून बँकेकडून बघा तशी सूचना देखील देण्यात आलेली आहे। आता ज्या शेतकऱ्यांचं बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल त्यांना आज डायरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। त्याचप्रमाणे बघा, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या मर्यादित आहे अशाच शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार। त्याचप्रमाणे बघा, आता हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील सुद्धा गरजू बांधवांना यातून लाभ मिळणे शक्य होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे मिळाला होता केवळ त्यांनाच आता 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा वितरण या जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला 8वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे अशाच शेतकऱ्याच्या बँक खात्यात 9वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। पण काही महत्त्वाची अटी आहे, जर त्या शेतकऱ्याची अटी पूर्ण असतील तर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता बघा, प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या बघा वेळेत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केलेले असून परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेले अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत आहेत। ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी बघा अचूकपणे लिंक केलेला आहे त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत SMS पुढील काही तासातच मोबाईलवर प्राप्त होणार आहे। बघा, ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकेची निवड केली असून बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे खातं सरकारी बँकेत असल्यास त्यांना निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळणार आहे आणि तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकेमधील व्यवहारावर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे।
आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नाही, अशा खास गरजू आणि गरिबी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी आता जमा होणार असून यामध्ये बघा जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जात आहे आणि शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीडीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचं झालेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही पात्र आहात की नाही हे तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. कारण की तुम्हाला बघा, आता शेतकरी मित्रांनो, आता जिल्ह्यात ही प्रक्रिया अत्यंत पद्धतशीर ठरण्यात आलेली आहे. आता तुम्हाला आता बघा, आता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीडीवर जाऊन तुम्हाला तपासायचं आहे की तुम्ही पात्र आहात किंवा नाही आहात. आता बघा, नमो शेतकरी योजनांचा हप्ता जो का राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करायचं काम काही काळ सुरू होतं. तो आता जे काय आता पूर्ण झालेले असून यवतमाळ आणि नांदेडमधील सुद्धा पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडिया मधील खातेधारकांचा याचा लाभ मिळणार आहे. सर्वच तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशाचं वितरण बघा बिना अडथळा आणि वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळणार आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणतेही शेतकरी अपात्र राहणार नाही, कारण की ज्या शेतकऱ्याने महत्त्वाचे काम पूर्ण केलेले आहे. आता बघा, आधार लिंक असलेल्या सर्व बँकेच्या खात्यात निधी पाठवायचा आदेश राज्य सरकारने दिलेला आहे. आता ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड लिंक आहे त्यांच्या बँक खात्याला, त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार. आता बघा, बुलढाणा आणि अकोला बघा, बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता राखलेला होता, तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे आणि कोटका महिंद्रा बँक, HDFC बँक यासारख्या खाजगी बँकेमध्ये सुद्धा नमोच्या लाभार्थ्यांना देखील या प्रक्रिया समावेश घेण्यात आलेले आहे. आता येथील देखील तातडीने पैसे वर्ग केले जात आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, दोन्ही हप्ते एकत्र मिळण्यास शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाच्या पूर्तीसाठी मोठा आर्थिक बळ मिळणार असून अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात झुकते माप देण्यात आलेले आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप करून सर्वच पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रामार्फत समोर आलेली आहे. आणि सर्वप्रथम बघा, स्वतः ही माहिती देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे बघा, बँकेमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून बघा, जालना आणि लातूर मधील जे काय सोसायटीमधील देखील याबाबत सध्या मोठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्र आणि बँक तपासणी अचूक आहे त्यांच्याच खात्यात बिना सोसायटी पैसे जमा होत असून या राखलेल्या हप्त्यापासून शेतकऱ्यांची अनेक प्रलंबित कामे आता मार्ग मोकळा झालेला आहे. आता जे काही शेतकरी बघा पात्र आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा, प्रशासकीय यंत्रणा दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामधील सुद्धा निधी वितरणाचा आदेश स्थानिक बँकांना आधीच देण्यात आलेला असून प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर तांत्रिक कारणास्तव SMS येण्याची थोडासा उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाण्याची कारण नाही, कारण एकदा वितरण प्रक्रिया सुरू झाली की पुढील काही वेळातच रक्कम खात्यात दिसून येते आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होते. शेवटी बघा, आता शेतकरी मित्रांनो, शेवटी नमो शेतकरी योजनाचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला बँक खातं आधारशी लिंक असणे आणि खातं सक्रिय असणे हे प्राथमिक अट आहे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वाटप सुरू झालेलं आहे यातील शेतकऱ्यांचे आपले बँक ऑफ स्टेट हे तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यातील पुढील टप्प्यासाठी थोडासा धीर धरावा. अशाच अधिकृत आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.